नमस्कार, मधूच किचनमध्ये आपले स्वागत। कोणताही चाट पदार्थ पाहिला की तोंडाला पाणी सुटतंच। तर ही चटपटीत भेळ आपण आज करतोय। तर या भेळीसाठी प्रथम चिवडा करूया, त्यामुळे पटकन अशी कधीही आपल्याला पाहिजे तेव्हा भेळ बनवून खाता येते। तर इथे भेळ चिवडा बनवण्यासाठी 1 किलो मुरमुरा घेतला आहे। मुरमुरा चाळून घेतला आहे आणि त्यातली कणी काढली आहे। हे बघा, असा भुसा आणि कणी निघते, तर ही घ्यायची नाही। हा आता आपण गरम करून घ्यायचा आहे। पातेलं गरम करायचं, त्यामध्ये हा मुरमुरा टाकायचा। मध्यम आचेवर 2-3 मिनिटं असं गरम करून घ्यायचं, त्यामुळे तसा मुरमुरा कुरकुरीत होतो छानपैकी। सगळा मुरमुरा गरम करून घेतल्यानंतर पातेलं पण पुसून घ्यायचं। गॅस मध्यम आचेवर ठेवलं आहे आणि अर्धी वाटी तेल टाकलं आहे। तेल थोडं गरम झालं आहे, त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकलेत। फ्राय करताना गॅस मध्यम आचेवरच ठेवा। हे बघा, असे छानपैकी फ्राय होत आले की त्यामध्ये मिरच्या टाका आणि मिरची चांगली फ्राय झाली पाहिजे, अजिबात कच्ची राहता कामा नये, नाहीतर हा मुरमुरा चिवडा एकदम नरम पडेल। त्यामुळे छान फ्राय झाल्याच्या नंतर की त्यामध्ये भाजकी डाळ टाका। भाजकी डाळ फक्त 2 मिनिटच परतायची। आता गॅस मंद आचेवर ठेवा आणि हे सर्व जिन्नस टाका। तर इथे मी चाट मसाला टाकला आहे 2 चमचे, त्यानंतर लिंबू फूल टाका 1/2 चमचा, म्हणजे सायट्रिक ॲसिड। चवीनुसार मीठ टाका, पिठी साखर थोडीशी 1 चमचा आणि त्यानंतर 2 चमचे हळद टाका। यातील जिन्नसाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व आपण व्यवस्थित तेलात मिक्स करून घेऊया। भेळ बनवण्यासाठी हा स्पेशल मुरमुरा चिवडा असल्यामुळे या चिवड्याला जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यायची गरज नसते। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले आहेत। यामध्ये आता मुरमुरा थोडा थोडा टाकून असा मिक्स करा। मुरमुऱ्याला सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। हे बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा मिक्स करून घ्या। हा चिवडा करताना कोणतंही प्रमाण नाही, तुमच्या आवडीनुसार जिन्नस कमी जास्त करू शकता। मिक्स फरसाण घाला। मिक्स फरसाण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या। मुरमुऱ्यामध्ये फरसाण मिक्स करताना गॅस मंद आचेवरच ठेवा। असं 5 मिनिटं मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅस घालवा आणि मुरमुरा चिवडा असा थंड व्हायला ठेवा। तर हा थंड झाल्यावर एका पिशवीत भरून तो एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्या, त्यामुळे तो नरम पडत नाही। हा मुरमुरा चिवडा टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि चटपटीत भेळ बनवू पण शकता। इथे भेळ बनवण्यासाठी मी मस्तपैकी तयारी केली आहे। चला मग आता ह्या भेळ चिवड्यापासून मस्तपैकी चटपटीत अशी भेळ बनवूया। तर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेला टॅमॅटो घेतला आहे, उकडलेला बटाटा आहे, हे 3-3 चमचे टाकले आहे प्रमाण। खजूर आणि चिंचेची चटणी आहे ती 3 चमचे आहे। पुदिना चटणी आहे 2 चमचे। तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे, मीठ पण जास्त टाकायची गरज नाही। चटण्या वाटताना मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि ग्रीन चटणी वाटताना त्याच्यात पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची वापरून ती चटणी केली आहे। तर यामध्ये थोडंसं चाट मसाला पण टाकला आहे। लिंबू पिळते, लिंबामुळे आणखीन छानपैकी त्याला आंबटपणा येतो। तर अशी ही चटपटा भेळ आपली तुम्ही नक्की करून बघा। आणि भैया कसा असा मिक्स करतो व्यवस्थित, तर व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा, मस्तपैकी तोंडाला पाणी सुटलं ना। 3 व्यक्तींसाठी मी भेळ करते, त्यासाठी मी 3 वाटी भेळ चिवडा घेतला आहे आणि तो त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स केला आहे। लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आता ही आपली ओली भेळ तयार आहे। यामध्ये थोडी शेव टाका तुम्ही बारीक, आणि तुमच्याकडे शेवपुरीची पुरी असेल तर ती पण कुस्करून टाका। भेळीसाठी लागणारं चिंच, खजूर किंवा पुदिना चटणी, ग्रीन चटणी याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की बघा। आणि ह्या चटण्या अशा बनवून ठेवा, म्हणजे केव्हाही तुम्हाला चाट पदार्थ करता येतात। कैरीचा सीझन असतो त्यावेळेला भेळीमध्ये अशी बारीक कैरी कापून टाका। आहा, मस्त अशी भेळ तयार आहे। तर ही झटपट मुरमुऱ्या चिवड्यापासून चटपटीत भेळ तयार झाली। मासा मुरमुरा चिवडा बनवून
घरच्या घरी झटपट आणि चटपटीत भेळ नक्की बनवा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर असं छान छान व्हिडिओंसाठी मधुच किचनच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.